जो विलंब मधल्या काळात लागला, का लागला, कसा लागला त्या खोलात मी जास्त जात नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व त्यांचे पथक महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार निखिल बर्पे व निखिल शेटे यांना मिळालेल्या बातमीवरून एकाच ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. शुभम उर्फ शंभू राजेश गायकवाड, वय वर्ष 19, राहणार गडई मैदान, साई व्हिला सोसायटी शेजारी, राजगुरुनगर, तालुका खेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एकूण 50,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चाकण औद्योगिक भागात वारंवार पिस्तूल कारवाई होत असते. पिस्तुलाचा बेकायदा वापर वाढला असून सामान्य नागरिक दहशतीत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी खेड तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. चाकण येथे जनसंवाद दौऱ्यात आमदार दिलीप मोहिते यांना विधानसभेत उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. अजित पवार यांनी तालुक्यातील प्रगतीसाठी सुरू असलेल्या विकास कामांवर आणि आगामी योजनांवर मार्गदर्शन केले. जनसंवाद दौऱ्यानिमित्त आळंदी नगर परिषद शाळा क्रमांक 4च्या इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडले. कॅन्सर हॉस्पिटल आळंदी येथे भेट व पाहणी अजित पवार यांनी केली. आळंदी नगर परिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकामास अधिकचा निधी दिला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आळंदी परिसरात व खेड तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाला. पवार यांच्या हस्ते आळंदी नगर परिषद शाळा क्रमांक 4 इमारत बांधकाम, आळंदी मरकळ रस्त्याचे भूमिपूजन, इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच चाकण येथील उपजिल्हा रुग्णालय आणि अधिकारी कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन करण्यात आले. महायुतीचे जागा वाटप अद्याप झालेले नाही. मात्र अजित पवारांनी आज जाहीर सभेत दिलीप मोहिते पाटलांची अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा निवडून द्या, त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो अशी जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या भाषणात केली. लोकसभेला केलेल्या चुका विधानसभेला करू नका, आम्हाला आशीर्वाद द्या अशी भावनिक साद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्यातील जनतेला घातली आहे. अजित पवार चाकणमध्ये म्हणाले, येथे आल्यानंतर माझ्या माय माऊलींना एक वाईट बातमी सांगितली की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत आणि तुकाराम महाराजांच्या देहूत चुकीचे आणि 2 नंबरचे धंदे सुरू आहेत. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय येतो. तेथे गेल्यानंतर समाधीसमोर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही. पण त्या ठिकाणांवर ज्या प्रकारे 2 नंबरचे धंदे चालले असल्याचे अजित पवार म्हणाले. आज दुपारी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. त्यात सुरू असलेले सर्व 2 नंबरचे धंदे बंद नाही झाले तर मी खरंच एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करेल किंवा कडक कारवाई करेल असा सज्जड इशारा अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलाय. अजित पवार पुढे म्हणाले, काही लोक इतर समाजाबाबत बोलतात, यात आमच्या मित्र पक्षाचे नेतेही अशी भाषा वापरतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले आणि आपण काय करतोय? समाजात ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे. सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादीची विचारधारा आहे आणि यापुढेही राहील असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ठणकावून सांगितले. दरम्यान ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. खेड आळंदी विधानसभेत अजित पवारांचा दिवसभर दौरा सुरू होता. मात्र आढळराव मात्र कुठेही दिसून आले नाहीत. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी देखील विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. मोठ्या मोठ्या मुलाखती देऊन काहीही होणार नाही, त्यासाठी ऑन ड्युटी 24 तास असावे लागते असे त्यांनी विरोधकांना आणि विधानसभा इच्छुकांना सुनावले. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? मंजूर केले. आता थोडी जास्त वाटते, परंतु आजूबाजूचा परिसर डेव्हलपमेंट झाल्यानंतर ती खड्ड्यात जाते. तर तशा पद्धतीने करा. बरेच वर्ष आपले आमदार माझ्या मागे लागलेले होते आणि सतत काही ना काही अडचण यायची आणि त्याच्यातून ती बिल्डिंग पुढे जायची किंवा कामच सुरू व्हायचं नाही. परंतु आज दुपारीच ऑर्डर हातामध्ये आली. हे आत्ताच ऑर्डर माझ्या हातात आली 12/9/2024 मौजे राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे सिटी सर्वे नंबर 222 ते 224 237 ते 248 मधील पंचायत समिती खेड यांच्या मालकीची एकूण 6,375 चौरस मीटर म्हणजे जवळपास 1.5 एकरापेक्षा थोडी जास्त नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारणे या सार्वजनिक प्रयोजन सुविधा याकरता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कॉन्ट्रॅक्टर पण ठरलेला आहे.
इथं आता ग्राउंड बेसमेंटला पार्किंग आहे, त्याच्यामध्ये 4 व्हीलरचं आहे, 2 व्हीलरचं आहे. मी आत्ताच आमदार साहेबांशी गाडीत बोलत होतो. आमदारांनी मला गाडीत सांगितलं की दादा 21 कोटी थोडंसं आमच्या एकंदरीत खेड, राजगुरुनगर, आळंदी ह्या सगळ्या परिसराचा विचार करता ही प्रशासकीय इमारत अजून वाढवून दिली पाहिजे. ती मी आता बघत असताना मलाही पटलं. मी त्याच्यामध्ये अजून वर 2 मजले मंजूर करण्याच्या करता तत्वता मान्यता दिलेली आहे. मुंबईत गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी होतील. त्याला ॲडिशनलचे जवळपास 24 कोटी रुपये लागतील, 23-24 कोटी, म्हणजे 43-45 कोटीपर्यंतची इमारत ती होईल. काही थोडेसे चेंजेस किरकोळ मी काही सांगितलेले आहेत पोर्चवेलच्या बाबतीत, ते पण त्या ठिकाणी केले जातील. आणि माझ्या इथल्या नागरिकांना, माझ्या इथल्या सहकाऱ्यांना ज्यावेळेस ते कामाच्या निमित्तानं सेंट्रल बिल्डिंगमध्ये येतील त्यावेळेस त्यांना सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे. आत्ताच आम्ही बॉश कंपनीनं ज्या प्रकारे आपल्याला 5 कोटी रुपयाचं इन्क्लुडिंग ऑल फर्निचर, इन्क्लुडिंग सगळं इलेक्ट्रिशियन वगैरे सगळं इतकी सुंदर इमारत बांधून दिली. मी आता बारवाईला पण सांगत होतो, मी इथल्याही माझ्या सहकाऱ्यांना सांगेन, आर्किटेक्ट स्वतः इथं आहेत त्यांनाही विनंती करीन की थोडंसं त्या पद्धतीनं इमारत करा. कारण शेवटी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, पै ना पै सरकारने लागली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरला मला सूचना करायची, वेळेमध्ये काम कर, कुठेही हायगाई करू नको. आता 21 कोटी रुपये ऑलरेडी पाठवलेले आहेत, पुढचेही पैसे तातडीनं पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. पण काम जो विलंब मधल्या काळात लागला, का लागला, कसा लागला त्या खोलात मी जास्त जात नाही. पण आता लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल. आपल्या जनतेच्या सेवेकरता ही वास्तू त्या वैभवामध्ये भर घालणारी पण उभी राहील. आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना, आमच्या अधिकाऱ्यांना, आमच्या नागरिकांना, आमच्या ग्रामस्थांना सगळ्यांनाच इथं आल्यानंतर त्यांची कामाचा निपटारा हा लवकर त्या ठिकाणी होईल. अशा पद्धतीनं हे सगळं व्हावं. माझी तुम्हाला विनंती आहे की टॉयलेट ब्लॉक वगैरे पण ते पण आता तिथं जे काही बघितलं कलर रंगसंगती, कमोड कुठं शॉवर एरिया करायचा असेल तर कुठं तो आतल्या बाजूला करा, कमोड मधल्या बाजूला करा, वॉश बेसिन इकडच्या बाजूला करा. मी मगाशी ड्राय एरिया मी मगाशी ह्याला सांगितलेलं आहे. आणि तुम्हालाही मला सांगायचं, दरवाजाची हाईट तुम्ही 8 फूट ठेवा, 8 फूटच ठेवा, त्याच्यात 7 नको, काही नको. नंतर मग काय होतं, हळूहळू ते कमी होतं. आणि आमचा रोड जो होणार आहे, आता रोडचं आम्ही भूमिपूजन केलं, उद्घाटन केलं, त्याचा टॉप आता तर आहे, त्याच्यापेक्षा या बिल्डिंगचं 3.5 फूट कमीत कमी शेवटची माझी पायरी असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी घ्या. सगळं वायरिंग कन्सिल करा. ते वायरिंग करत असताना माझी टेबला ऑफिसर लोकांची कुठं बसणार आहेत त्याच्यावर बरोबर वरचा लाईट आला पाहिजे. पंखा फिरत असताना लाईट आणि पंखाचा कुठेही समज होता कामा गाडी बारबाईंना दाखवलं. ह्या सगळ्या गोष्टीचा नीटपणे विचार. पलीकडचं काम कुठे केलं, त्याने चांगलं केलं काम. तुम्हाला तिथं भेटला होता, शिरूरचा कॉन्ट्रॅक्टर आहे गाजरे, तर तेवढ्याच तोडीचं काम त्या बाबतीमध्ये करा, एवढीच माझी अपेक्षा. आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं हे 21 कोटी आत्ताचं आणि पुढे वाढीव होणारं 45 कोटी, 44 ते 45 कोटी, त्याचं भूमिपूजन आपल्या प्रशासकीय इमारतीचं, नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं झालं असं जाहीर करतो. आणि हे काम मात्र लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या करता सगळे बारकावे लक्षामध्ये घेऊन आमच्या ग्रामीण भागात बोलतात दोन्ही काम आपण सगळ्यांनी करावं, क्युरिंग चांगलं करावं आणि उद्याच्याला ही 100 वर्ष बिल्डिंग टिकणार हे गृहीत धरून झालं पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळेजण आलात, आपलं स्वागत, उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कळमोडी चिखलगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याकडे राजकारणी मंडळींचे दुर्लक्ष झाल्याची स्थानिकांची तक्रार आहे. अहो ते दाजू खड्डा परत गेला आणि त्याचे माती नाही टाकली, कोणा काहीच नाही टाकलं. अच्छा, मग आणि कॉन्क्रीट तिथपर्यंत झालं का? हा, इथपर्यंत झाले, अर्धमी झाली. अच्छा, मग तिथं परत काय कोणी लक्ष नाही दिलं? नाही, परत नाही, खड्डा सुद्धा बुजावलं नाही कोणी तर. बर, हा कोणता रस्ता आहे नेमका? करमोडी चिखलगाव. बर, ही गोठवडी गाडी जाते का? हा, या रस्त्याने जाते. ह्या रस्त्याने जाते. मग ह्या रस्त्याकडे काय कोणी लक्ष दिलंय का नाही अजून? कोणीच लक्ष नाही दिलं. खड्डा पडला अजून दिले, पुढे खड्डे खड्डे. हा, खड्डे खड्डे पुढे पुढं पुढं काय पुढे खड्डे असं यार काय जागदा असं. बर,
चाकणजवळील रासे गावातील गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावातील शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि मेंढ्यांवर हल्ला करून त्या फस्त केल्या आहेत. तर गावातील नागरिकांनी पाळलेले घरासमोरील अनेक कुत्र्यांचा फाडशा बिबट्यानं पाडला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून बिबट्यामुळे गावातील नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले आहेत. याची माहिती वन विभागाला देऊन आज चाकण वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे रचयिता आहेत. सन 2024-25 हे माऊलींचे 750वे वर्ष असून आळंदी देवस्थानने श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवाचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष 750 2024-25 साजरे करणार आहेत. यानिमित्त सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष 2024-25 बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. या बोधचिन्हाचे अनावरण राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन मुंबई या ठिकाणी झाले. खेड तालुक्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. खेड तालुक्यात घरगुती गणपतींची आरास यंदा अत्यंत आकर्षक करण्यात आली आहे. घरगुती गणेशाची आरास कशी आहे यावर एक थोडक्यात नजर टाकूया. गाडी घुंगराची येईल न्यायाला. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठ आले ग गौराई सो. श्री संत सावतामाळी समाज तरुण मंडळाचं खरं तर 194 वर्ष. हे 94 वर्ष आणि अमृतकाळात तुम्ही म्हणालात की मी आल्यामुळे तुम्हाला झालेला आनंद हा तुमच्या बोलण्यात स्पष्ट दिसत होता आणि ही गोष्ट स्वाभाविक आहे. खांद्यावर उचलून घेतल्यानंतर लोकांना लेकरू मोठं दिसतंय आणि त्या पद्धतीने तुम्ही सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींनी खांद्यावर उचलून घेतलं म्हणून संसदेमध्ये आज शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी काही गोष्ट असेल ही ठामपणे आपल्याला मांडता येते. मंडळाला मी मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि तुमच्या सेवेत मला कायम राहावं द्यावं ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो, गणरायाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय श्रीराम. व्हेरी गुड. पाडसाकडे बघा. जे लहान मुलं आहेत तुम्हाला सांगितलं नव्हतं पण आता सांगतो. लक्षाकडे बघ. स्पर्धेचे जे काही नियम असतील. खेड तालुक्यातील चासकमान धरणाचे संरक्षक रेलिंग अत्यंत खराब झाले आहे. धरणाचे पाणी पळवण्यास उत्सुक असलेले अनेक जण येथील सुरक्षा आणि सुविधा याकडे मात्र पाठ फिरवत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. आपण आता चासकमान डॅमवर आहोत. हुतात्मा राजगुरू जलाशय भीमा नदीवर हा डॅम आहे. सगळ्यात मोठा आणि खेड तालुक्याची म्हणजे ज्यांनीच म्हणावं लागेल. तर आज या डॅमला जवळजवळ आता हे आपण रेलिंग बघितलं, गॅलरी बघितली. गॅलरीमध्ये लाईटचं कनेक्शन नाही आहे आणि तुम्ही जर दरवाजे बघितले कॉन्क्रीटचे जे गार्डनिंग आहे आणि पुढं गाईड वॉल आहे. तर या सगळ्याकडे एकंदर डॅमला सुप्रमा म्हणतात. 1900 कोटीचे मोठमोठे आकडे ऐकायचे फक्त की कालव्यात आस्तरीकरण करणार. उजव्या कालव्यातून आपल्या काळूज भागात बामा नदीकडं तो समायोजित होणार होता पण तिथं काही पाणी येत नाही. आलं तरी ते गळकं आहे. आणि इकडं डाव्या कालव्यातून आता कळमुडीचं पाणी असं योजना आहे की कळमुडीचं पाणी इथं आणायचं. प्रत्यक्षात ते कळमुडी 1.5 TMC जरी असलं तरी 1 TMC पण पाणी इथं येत नाही. बाकीचं जे काय पाणी जातं ते तर काही कॅल्क्युलेशनच धरलं जात नाही. आणि मग ह्या डाव्या कालव्यातून ते उचलणार, मग उचलून ते वेळ नदीत टाकणार आणि मग तिकडून म्हणले की तुमच्या खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात पाणी जाणार. ते काय आणि त्यालाही म्हणले कळमुडीला सुप्रमा देणार आहे, सुधारित प्रशासकीय मान्यता आणि त्याची हाईट वाढवणार. सगळं काही चुकीचं आहे. मुळात इथं 1900 कोटीचं मागं ते उपअभियंता म्हणत होते ती कामं सुरू होईना झाली. यापेक्षाही मोठी शोकांकिका म्हणजे आपण जे रेलिंग बघितलं त्या रेलिंगला भुगा पाडायला लागलाय तरी यांना मेंटेनन्सला पैसे नाही. आता मी तिथले जे अधिकारी त्यांना विचारलं की बाबा रेलिंगचं काम आता काँग्रेस सरकारच्या काळात झालतं, मग आता हे मेंटेनन्स कोण करायचं.
म्हणलं इकडं लिकेजेस चालू आहेत, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर, मी म्हणलं हे लिकेजेस चालू आहे, गॅलरीमध्ये लाईट आहे का? मग उद्या जर समजा काय इथं पाणी करायची झाली, काय झालं तर या कर्मचाऱ्यांनी गॅलरीत जायचं कसं? धरणाच्या बरोबर खाली ती गॅलरी असते, तिथं लाईटची सोय नाही, गाईड वॉलला पण म्हणलं हे नाही, धरणाला कलरिंग नाही. तुम्ही जर बघितलं असेल ते जे दार गेट्स ओपन करण्याची जी मशिनरी त्याचे कव्हर निघून पडले, त्याला गंज लागलाय. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता काय झालंय की नुसतं विकास सांगितला जातो आणि मग काहीतरी बोललं पाहिजे ना. इथून या खेड नगरपालिकेला जी गेलेली जुनी जी आपली MGPची 40 गावांची काही योजना होती ती पण कचऱ्यात गेली, त्याच्यातून खेडला घेतलंय. पाणी आरक्षण नीट नाही झालेलं. नॅशनल बिल्डिंग कोड प्रमाणे राजगुरुनगर नगर परिषदचं पाणी आरक्षण व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. उलट माझं आता म्हणणं असं आहे की भामासखेड हे पूर्ण इरिगेशन होतं, म्हणजे शेतीसाठी धरण होतं, ते आता पूर्ण तुम्ही नागरीकरणासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी जर ते तुम्ही आरक्षित केलं आणि चाकण आणि 19 गावांची MIDCची योजना प्लस चाकण नगर परिषदची योजना केली. आता माझं म्हणणं काय आहे की मग ह्या धरणाचं पाणी तुम्ही तिकडं सोडा भामासखेडमध्ये, म्हणजे तिकडच्या शेतकऱ्यांचं जे पाणी तोडलंय तुम्ही, आता तिथं काय झालंय त्याचे कालवे रद्द केले आणि म्हणले की बाबा आम्हाला नको. पण जेव्हा पाणी नसतं ना तेव्हा कळतं की आपल्याला काय परिस्थिती, भीषण परिस्थिती येऊ शकते. आज ही जलसंपत्ती आपल्याकडे आहे म्हणून आपण उड्या मारतोय. आपण MIDCला आज तुम्हाला सांगतो आंध्रा धरणातून चाकण MIDCला 26 MLD पाणी चालू आहे, ते 52 MLD करावं असं पण मी मागणी केली MIDCला. म्हणजे पाणी असेल तर उद्योग राहतील, तर रोजगार राहील, तर शेती टिकल. पाणी नसेल तर काही होणार नाही. आज ज्या तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये धरण नाही पण तिथं 2 कारखाने आहेत आणि आपल्या चासकामान धरण असून, भामासखेड असून, कळमुडी असून आपल्याकडे एकही साखर कारखाना नाही. मग आपण कुठंतरी संत तुकाराम कारखाना किंवा मग इकडं भीमाशंकर नाही तर मग तिकडं बालाजी किंवा असं इकडं तिकडं आपल्याला म्हणजे फिरायला लागतं शेतकऱ्यांना. तर माझी विनंती ही आहे की ह्या डॅमसाठी, चासकामान डॅम असेल, कळमुडी डॅम असेल, ह्या डॅमच्या देखभाल दुरुस्तीसाठी तातडीने आपत्कालीन काम म्हणून पैसे द्यावे, त्याचं मेंटेनन्सचं काम व्हावं. तसेच कालव्यांचं काम करत असताना उजव्या कालव्यालाही प्रेफरन्स द्यावा, त्याच्यातून तिथं काळूस पर्यंत ते पाणी जाईल कसं, आणि आपल्याला भामासखेडला पण इकडचं काही शेतीसाठी आरक्षण करता येईल का, आणि राजगुरुनगरचं जे पाणी आरक्षण आहे ते पण कसं करता येईल नॅशनल बिल्डिंग कोडनुसार. मग नुसतं राजगुरुनगर नाही तर राजगुरुनगरच्या आजूबाजूची जी गावं आहेत, मग पार शिरोलीपासून इकडं पार जैदवाडीपर्यंत हे सगळं 4ही बाजूची जी नागरीकरण झालंय यासाठी पण आरक्षण झालं पाहिजे. चाकणला मी उजव्या कालव्यातून वाकीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी घेऊन तिथं नवीन जी TP स्कीम होणार आहे चाकण नगरपालिका हद्दीत, तर ह्या धरणाचं पाणी आरक्षण करावं म्हणून मी मागणी केलेली. म्हणजे आता आपल्या खेड तालुक्यातलं पाणी आहे ते खेड तालुक्यामध्ये कसं आपल्याला वापरता येईल आणि त्यातून आपल्या खेड तालुक्यातील जनता कशी सुखी होईल ही माझी विनंती राहणार आहे जनतेला की याकडे लक्ष द्यावं. आणि पुनश्च एकदा मी सांगतो की या चासकामांचं रेलिंगचं काम असेल किंवा बाकी गेट्स ओपनिंगच्या मशिनरीचं काम असेल, गॅलरीमध्ये लाईट लावायचं काम असेल, ही महत्त्वाची कामं तातडीने प्रशासनाने करावी. त्यासाठी नारळ फोडायची वाट बघू नये, माझी विनंती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.